विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर संजय राऊत यांच्या मते त्यात काहीही गैर नाही। धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये 6 दिवसांपासून आमरण उपोषण। मुख्यमंत्री शिंदेंची आज आंदोलकांसोबत सह्याद्रीवर बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, संदीपान भुमरेंच्या पैठण आणि रमेश बोरनारेंच्या वैजापूरमध्ये जाहीर सभा घेणार। मंत्री तानाजी सावंत परांडा येथील शिवसैनिकांच्या मेळाव्याला हजर, धाराशिवमध्ये मात्र दांडी। शिंदे शिवसेनेच्या धाराशिवमध्ये 2 गट पडल्याची चर्चा। ठाण्यातील आनंदाश्रम इथे पैसे उधळल्याप्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। ही घटना ठाण्याला काळीमा फासणारी, राजन विचारेंची टीका। सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या किमती भडकल्या, 20 ते 25 रुपयांनी वाढ। कच्च्या तेलावरचं आयात शुल्क वाढवल्यानं दरवाढ। दोन दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांनी वाढ, किलोचा दर 91,000 रुपयांवर। सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। मुंबई आणि उपनगरातल्या हवामानाचा आता आणखी अचूक अंदाज सांगता येणार। वेधशाळा आणि IITच्या 4 डॉपलर रडारचं आज उद्घाटन। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचं ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार, डीजे विरुद्ध कारवाईचाही इशारा। अवकाश यात्री सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार, पृथ्वीवर परत येण्याबाबत अजूनही संभ्रमच। डायमंड लीगमध्येही नीरज चोप्राला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या 1 सेंटीमीटरनं नीरजचं डायमंड विजेतेपद हुकलं, यंदाही उपविजेतेपदावरच समाधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।